हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मला बनवायचं होतं चिकन। त्यासाठीच मी इथे लसूण सोलायला घेतलं आणि त्यानंतर मी त्रिशूच्या पप्पाला आणि त्रिशूला पाठवले चिकन आणण्यासाठी। आमच्या मॅडमला बाहेर जायचं म्हणलं तर खूप घाई झालेली असते। ती तर पिशवी घेऊन पुढेच पळत होती। तिला म्हणलं थांब, पप्पासोबत जाय, आणि मग ते दोघे गेले बाहेर। तोपर्यंत तर मी माझी सगळी कामे पण आवरून घेतले आणि कपडे पण धुतले। कपडे वगैरे धुतल्यानंतर मी लागले परत स्वयंपाक करण्यासाठी। मी लसूण तर सोलूनच ठेवलेलं होतं। नंतर मी चिकनसाठी सगळं मसाला काढून घेतला। त्यासाठी मी इथे 2 कांदे चिरून घेतले आणि लसूण पण सोललेलंच होतं। थोडेसे शेंगदाणे, फुटाणे, जिरे आणि धने, गरम मसाले आणि काय म्हणते त्याला अद्रक, खोबरं वगैरे सगळं काढून घेतलेलं होतं। आणि त्यानंतर मी ना कांदा असं ताव्यावर टाकून छान लाल होईपर्यंत भाजून घेणार होते। तेल टाकून भाजून घेणार होते। मला काळ्या मसाल्यातलं चिकन एवढं फारसं बनवता येत पण नाही आणि मला खायला पण एवढं आवडत नाही, म्हणून मी ना माझ्या पद्धतीने चिकन बनवत असते। तर तेच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने रेसिपी बनवतात ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा। कारण मला तर एवढं चांगलं काही स्वयंपाक करता येत नाही, पण मला जे काही येते मी ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते। तर एक करून मी इथे सगळे मसाले तर भाजून घेतलेलेच होते। त्यानंतर मग मी मसाले वगैरे थंड होऊ दिले आणि लगेच आहे ना मिक्सरला लावून घेतलं। माझं किचन ना छोटंसं आहे, त्यामुळे मला स्वयंपाक करताना खूप जास्त अडचण होते, पण आम्ही इथे कसं तरी ॲडजस्ट करून मी करत असते। त्यानंतर मला लागणार होतं मसाल्यामध्ये टाकण्यासाठी पाणी। तर मी इथे पाण्याच्या भांड्यावर आहे ना भाजी मांडून ठेवलेली होती, तर तेच मी इथे उचलून ठेवलेली। काल बाजार होतं ना, तर मेथी खूप स्वस्त भेटलेली होती। दुकानातून आणली तर 20 रुपयाला 1 गड्डी मिळते, आणि जर का बाजारातून आणली तर 10ला 2। बघा ना, दुकानवाले किती फायदा करून घेतात बाजार नसल्याचा, आणि आपल्याला गरज असते तर आपण दुकानातून तर सामान आणतोच। त्यानंतर माझं इथं मसाला वगैरे काढून झालेलंच होतं, आणि त्रिशूच्या पप्पांनी चिकन पण आणलेलं होतं। तर मी चिकन वगैरे धुवून घेतलं आणि लगेच मग मसाला पण एक प्लेटमध्ये ना काढून घेतलं, कारण मला फ्राय पण करायची होती। त्यानंतर मी इथे पातेलं ठेवलं, पातेलं पण गरम झालं तर मग मी त्यामध्ये लगेच तेल टाकून दिलं। 3 पळ्या तेल टाकलेलं होतं। माझा आवाज ना हे थोडं सर्दीच्यामुळे ना बदललेला येतो आणि गळ्यात पण खसखस होते, तर आवाजाला थोडं तुम्ही इग्नोर करा। त्यानंतर तेल वगैरे तापलं तर मी त्यामध्ये ना मसाला टाकला। सगळंच मसाला नाही टाकलं, थोडंफार ठेवलेलं होतं, कारण मला फ्राय पण करायची होती। नंतर मसाला वगैरे छान असं आहे ना 1 मिनिटपर्यंत अशी पहिले सुरुवातीला मसालाच भाजून घेतलं, आणि मी चिकनमध्ये टमाटर पण टाकते, तर मग नंतर टमाटर पण ॲड केलं, आणि टमाटर टाकल्यानंतर मी 2 मिनटं परत आहे ना त्याला झाकून ठेवलं। आणि सगळ्या क्लिपा तर मी घेतलेल्या होत्या, पण माझ्या मोबाईलचं खूप मोठं प्रॉब्लेम आहे। माझ्या मोबाईलमध्ये ना व्यवस्थित सेव्हच होत नाही, त्यामुळे काही क्लिपा काय झालं मलाच कळालं नाही। तर जेवढं व्हिडिओ बनते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते। बाकी एखाद्या दिवशी ना मी तुमच्यासोबत डिटेल व्हिडिओ शेअर करणार आहे। माझ्या मोबाईलचं थोडं प्रॉब्लेम झालं होतं, म्हणून मी त्रिशूच्या पप्पाच्या मोबाईलमध्ये क्लिपा घेतलेल्या होत्या, पण थोड्या क्लिपा मिसिंग झालेल्या। तर मी या मसाल्यामध्ये ना टमाटर वगैरे टाकलं, आणि टमाटर पण छान त्याच्यामध्ये मिक्स झालं। त्यानंतर मी त्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडंसं काळा मसाला, चिकन मसाला आणि चवीपुरतं मीठ, हळद, हे सगळे मसाले टाकलेले होते। बस एवढंच टाकलं, आणि थोडीशी परत धनिया पावडर पण टाकले। नंतर ते मी झाकून ठेवलं 2 मिनटं, आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये चिकन ॲड केलं, आणि नंतर मी जेवण करायला घेतलं होतं। तर आमची मॅडम बघा ना जवळ येऊन कशी नाटकं करते। ही तर खात तर 2च घास असते, पण एवढी परेशान करते ना जेवण करताना की खूपच जास्त। बघा माझी भाजी पण रेडी झालेली होती, मस्त तरी आलेली होती, आणि फ्राय पण केलेली होती। तर नंतर मग मी जेवण पण वाढून घेतलं, आणि खायला तर एकच नंबर लागत होती भाजी। मी तुमच्यासोबत अशाच माझ्या छोट्या गोष्टी शेअर करत जाणार। त्यानंतर जेवण वगैरे झालं, सगळी कामे पण आटपली, त्रिशूला पण अंघोळ घातला आणि तिला झोपी लावलं। चला तर मग आपण परत भेटू अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ तर आवडलाच असेल। आशा करते की तुम्ही सर्व माझ्या व्हिडिओला सपोर्ट कराल आणि लाईक कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटू अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।